आमच्याकडे अजेंडा आहे म्हणून सगळ्यांसाठी काम करतो, मात्र विरोधकांकडे कोणता अजेंडाच नाही. सुनील तटकरेंची अनंत गीतेंवर टीका. अमरावती मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 155 दिव्यांग आणि 656 वयोवृद्धांनी केलं मतदान. आंबेडकर जयंती निमित्तानं अमरावतीमध्ये अनोख्या पद्धतीनं अभिवादन. 18 तास स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प. चंद्रपुरात महाकालीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात. तेलंगणा सण लाखो भाविक यात्रेत सहभागी. इरविन चौकात आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हजारो अनुयायी झाले एकत्र. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी. दहा बछड्यांना जन्म देणाऱ्या समृद्धी वाघिणीचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालात हृदय आणि किडनी निकामी झाल्याचं समोर. जुन्नरच्या उमरज गावात बिबट्यांची दहशत. पिंजऱ्यातील कुत्र्यावर केला हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. घाटेगावात 5 गव्यांच्या कळपाचं दर्शन. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभागानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी. बामणोलीत गुटखा कारखान्यावर पोलिसांचा छापा. 20 लाखांच्या मुद्देमालासह 4 परदेशी आरोपींना केली अटक. अंधेरी सबवे पूरमुक्त करण्यासाठी आणखी 209 कोटींचा खर्च. कामासाठी किमान 3 वर्ष लागण्याचा अंदाज. मुंबईच्या दूध बाजारपेठेवर अमूलचं सर्वस्व. दररोजच्या दूध विक्रीत अमूलचा वाटा 40%. मुंबईतून कोकण मार्गे 32 उन्हाळी गाड्यांची सोय. सुट्ट्यांसाठी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा. राज्यातील तापमानात वाढ. रेल्वे स्थानकात पाण्याच्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय. रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरू. शिवाजी पार्क परिसर लवकरच होणार धूळमुक्त. पालिकेकडून माती काढण्यास सुरुवात. मैदानात लाल माती न टाकण्यासाठी पालिकेचं सार्वजनिक विभागाला पत्र. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबईतून उत्तर भारतासाठी ट्रेन. 22 अतिरिक्त विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय. महाराष्ट्रावर जलसंकट. प्रमुख धरणांमध्ये 34.10% पाणी शिल्लक, तर टँकरची संख्या 2000. पुढील 3 दिवसात उन्हाचा पारा जाणार 40 पार. मुंबईसह ठाण्याला अलर्ट जारी. आणि रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून प्रशासनाची खबरदारी. पश्चिम मध्य रेल्वे स्थानकांवर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी.